हॅलो. तर निसर्गाची एक गंमत तुम्हाला दाखवते. आधी डिसेंबरमध्ये याच कुंडीमध्ये आणि या कुंडीमध्ये मटार लागले होते. मटारच्या बिया काय मी टाकल्या नव्हत्या, पण तरीसुद्धा मटार आला होता. कदाचित पक्ष्यांनी टाकल्या असतील किंवा आम्ही कंपोस्ट देखील तयार करतो, त्याच्यामध्ये वाळलेल्या गोष्टी भाजीपाल्यामधनं जातात, तर त्यामधून देखील आला असेल. सो मला आत्ता पण वाटलं की हा मटार किंवा म्हणजे मटारच अजून देखील आहे इथे, पण तसं नाही आहे. आता मटार गेला यातून आणि गोकर्ण लागला. इथे गोकर्णाचं फूल देखील आहे, इथे निळं आहे आणि शेंगा देखील तयार झाल्यात. आणि इथे मागच्या बाजूला हे पांढरं फूल आहे, आता सुकून गेलं आहे. आता ह्याला पण त्याची बिया तयार होतील, याच्या पण शेंगा लागतील. तर इथे देखील आहे, इथे पण यायला लागला आहे. म्हणजे सीझन वाईज नेचर हे स्वतःला डेव्हलप करतं, हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. कारण आता इथून पुढे जानेवारीपासून गोकर्णाला फुलं लागायला चालू होत असतात, त्यामुळे गोकर्ण मी लावणारच होते, पण इथे स्वतःच गोकर्णाचं झाड हे ॲटोमॅटिक आलेलं आहे. तर आता हा मोठा टास्क आहे की मला यातून, हे गुलाबाचं झाड आहे ॲक्च्युली, इथे पण नाही, हा जास्वंद आहे आणि हा गुलाब आहे. तर यातून मला आता याला रिपोर्ट करावं लागणार आहे. तर अशी ही वेगवेगळी झाडे आहेत. इथे तुळस देखील आली आहे, तुळस पण गुलाबाच्या झाडात आहे. तर आता बरीच कामं आहेत मला. 2-3 झाडं अशी आलेली आहेत एकमेकांमध्येच, तर ती सगळी मला व्यवस्थित काढून एकदा रिपोर्ट करायची आहेत. तर रिपोर्टिंग बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपणच लवकरच याचा रिपोर्टिंगचा व्हिडिओ अपलोड करूयात. बाय बाय.